मृदा सधारण म्हणजे मुसाधारण म्हणजे काय की जी मृदा आहे ती कशा प्रकारे ती संपुष्टात येत आहे, ती कशा प्रकारे कमी होत आहे, त्याची संपुष्टात येण्यामागची काय कारण आहेत ते आपण पाहणार आहोत की मृदा संधारण. मृदा संधारणाची काय कारण आहेत ते आपण पाहणार आहोत की सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते आपण पाहणार आहोत मुलांनो की जी पूर परिस्थिती आहे कोणती आहे ही पूर परिस्थिती आहे. पूर परिस्थिती मुलांना केव्हा येते की जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला जातो आणि अनेक ठिकाणी तर पाण्याचे प्रमाण हे जास्त वाढलं जातं आणि मग ते जे तलावातलं पाणी आहे जे नद्यातलं जे पाणी आहे ते बाहेर गावामध्ये येतं किंवा ते शहरामध्ये पाणी येतं आणि अशा प्रकारचे पाणी जेव्हा वस्तीमध्ये यायला लागतं लोक जिथे राहत असतात त्यांच्या घरामध्ये पाणी येतं तेव्हा पूरजनक परिस्थिती निर्माण होत असते. हे एक पहिलं कारण आहे की ज्याच्यामुळे मृदा संचालन होत आहे की मृदा ही जमीन काय होत आहे नष्ट होत आहे संपुष्टात येत आहे. आपलं जे दुसरं कारण आहे वादळी वारे. जे वादळाचे जे वारे असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये मुलांनो आलेले असतात की खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये वारा आणि वादळ सुटलेला असतो. त्याच्यामुळे वाऱ्यामुळे काय होतं मुलांनो की जमिनीवरचं जे धूळ आहे जी माती आहे आणि जी भुसभुशीत जे वाळू आहे पालापाचोळा हा सर्व उडून जातो. त्याच्यामुळे ती काय होत आहे मृदा संसाधन होण्यास ही मदत होत आहे. हे दोन महत्वाचे कारण आहे. आणि तिसरं आहे जे खाणकाम आहे. खाणकाम कशासाठी केले जातं मुलांनो की जिथे एक वेगळ्या प्रकारचा जो प्रकल्प तयार करण्यात येतो की जे माती काम आहे खाणकाम आहे जिथे दगड खोदून जे रस्ते काढले जातात रस्त्याच्या बांधणी करण्यासाठी त्याचप्रमाणे लोहमार्गाच्या कामासाठी त्याचप्रमाणे इतर वेगवेगळे प्रकल्प तयार करण्यासाठी देखील खाणकामाचा हा वापर केला जातो की खाणकाम हे केले जातं. त्यामुळे देखील मृदा काय होत आहे मुलांनो नष्ट होत आहे. हे तीन गोष्टींमुळे मृदा काय होत आहे नष्ट होत आहे. पहिलं जे आहे पूरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे त्याच्यामुळे देखील मृदा नष्ट होत आहे. दुसरं आहे वादळी वारे. वादळी वाऱ्यामुळे वादळ जोरात आणि प्रचंड प्रमाणामध्ये आल्यामुळे जमिनीतील हर एक प्रकारची जी मृदा आहे किंवा हर एक प्रकारच्या त्याच्यामध्ये जो विशिष्ट थर हा साचत केलेला असतो तो वाऱ्यामुळे उडून जातो आणि त्याच्यामुळे देखील मृदा ही नष्ट होत आहे. तिसरं काम आहे खाणकाम. जे खाणकामामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्पासाठी जो खाणकाम केलं जातं रस्त्याचं जे खोदकाम आहे जे खाणकाम आहे ते केलं गेल्यामुळे तिथे देखील काय होत आहे तिथे मृदा ही नष्ट होत आहे मुलांनो. हे देखील आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे बघा ही की तुम्हाला इथे दिसत आहे की एक जमीन आहे त्या जमिनीमध्ये कशा प्रकारे वादळी वारे आल्यामुळे ती जमिनीतली जी माती आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देखील उडून जात आहे. तर ह्या सर्व गोष्टींमुळे जी सर्व कारणे आहेत ती कारणे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बघा इथे तुम्हाला एक हिरवगार डोंगर दिसत आहे तिथे देखील हिरवेगार शेती दिसत आहेत. ती कशा प्रकारची केली आहे ते देखील पाहू शकता. बघा म्हणूनच मृदा संधारण करणे मृदा संधारण करणे म्हणजे जमिनीची धूप थांबवणे हे आवश्यक आहे. इथे त्यांनी सांगितले की म्हणूनच मृदा संधारण करणे म्हणजे की जी मृदा आहे ती नष्ट होऊ नये म्हणून बघा मृदा ही काय होऊ नये नष्ट होऊ नये हे आणि जमिनीची धूप थांबवणे. जमिनीची धूप म्हणजे जमीन जी उष्ण आहे की त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे ज्वलनातून ती जमिनीची धूप होत असते ती जे आपल्याला थांबवणं ही काय आहे आवश्यक आहे. जेणेकरून ही काय होईल मृदा संधारण होणार नाही याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जर मृदा संधारण झालं तर जमीन काय होऊ शकते अशा प्रकारे भुसभुशीत होऊ शकते. बघा जसं तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहे की कशा प्रकारचे की मृदाचे जे संधारण करणे एक फार संधारण करणे आणि जमिनीची धूप थांबवणे हे आवश्यक म्हणजे मृदाला अजून व्यवस्थितरित्या ती मृदा तयार होण्यासाठी लागणारा जो कालावधी देणं आवश्यक आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण खोदकाम आहे ते देखील होऊ नये याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे मुलांनो. आणि अशा प्रकारे आपण ते काळजी घेतल्यामुळे मृदा संधारण होईल. जमिनीची धूप देखील कशा प्रकारे थांबवले गेले पाहिजे याचा देखील विचार करणे हे आवश्यक आहे. हे देखील आपण मुलांनो या पाठाच्या माध्यमातून पाहत आहोत. तर अशा प्रकारे बघा हे चित्रामध्ये दिसत आहे. यासाठी सर्वोत्तम उपाय काय आहे की जर मृदा ही नष्ट होऊ नये यासाठी सर्वोत्तम उपाय काय दिला आहे ते आपण वाचूया. यासाठी जो सर्वोत्तम जो उपाय आहे तो काय आहे जमिनीवर वनस्पतीचे आच्छादन असणे. आता बघा इथे काय आहे की हा जो फोटो आहे तो फार लांबून घेतला गेलेला आहे आणि जी झाडं आहेत त्या झाडांनी काय झाले आहे जमीन आच्छादली आहे. जर आपण एखाद्या जंगलामध्ये गेलो त्या जंगलामध्ये जात असताना आपण काय करत असतो की आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या झाडं दिसत असतात वेगवेगळ्या प्रकारची झाडे असतात आणि वरून ती उंच आलेली असतात. पण आपण जेव्हा वरून कॅमेरा जेव्हा पाहतो तेव्हा ती झाडं ही आपल्याला एकमेकांना लागलेले दिसतात. म्हणजेच काय की आपल्याला वरून जमीन दिसत नाही तर आपल्याला काय दिसतं मुलांनो झाडं दिसतात आणि एकमेकांना आच्छादलेली असतात. आणि आच्छादन झाल्यामुळे जमिनीची काय होत नाही मृदा संसाधन होण्यापासून बचाव होतो आणि पुन्हा
या गोष्टीचा त्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजेच काय आहे, त्यांनी सांगितलंय वनस्पतीचे आच्छादन ठेवणे हे फार गरजेचं आहे. की जेव्हा तुम्ही जी एखादी जमीन आहे त्या जमिनीला आच्छादन कसलं पाहिजे, वनस्पतीचं पाहिजे, झाडाचं पाहिजे. गवत असले, जमिनीवर गवत उगवणे महत्वाचं आहे. जमिनीवर झाडे उगवणे गरजेचं आहे. जमिनीवर झुडपे देखील वाढल्यास जमिनीची धूप ही कमी होते. बघा, अशा प्रकारे जमिनीची जर आपल्याला धूप थांबवायची असेल, की जमिनीला जर सपाट जमीन असेल आणि सूर्याचा प्रकाश, उष्णता असेल, तर त्याच्यामुळे जमिनीची काय होते मुलांना, धूप होते. आणि धूप झाल्यामुळे जे मृदा जी प्रक्रिया आहे ती होऊ शकत नाही. ती होण्यामध्ये त्याला फार कालावधी लागतो किंवा ती संपुष्टात येते. तर ते होऊ नये म्हणून जर आपल्याला पाहिजे असेल तर आपला सर्वोत्तम उपाय काय आहे, की आपण जमिनीवर वनस्पतीचे आच्छादन ठेवलं पाहिजे. तर अशा प्रकारे बघा, हे तुम्हाला इथे आच्छादन दिसत आहे, की अशा प्रकारे आपल्याला वनस्पतीचे आच्छादन पाहिजे. मग तुम्ही एक तिथे झाडे लावा, गवत लावा, झुडपे लावा आणि ते वाढली तर जमिनीची काय होणार आहे, धूप ही थांबणार आहे. असं आपण बघा चित्रामध्ये देखील पाहू शकतो, की जमिनीचे काय होणार आहे, हे एक प्रकारे आच्छादन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जमिनीचे जे धूप आहे ती खालपर्यंत जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. हे देखील आपण याच्यामध्ये पाहत आहोत. अशा प्रकारे मुलांनो आपण या गोष्टी पाहतो, की कशा प्रकारे जर सर्वोत्तम उपाय देखील इथे सांगितलेला आहे. आपण वनस्पतीची आच्छादन इथे घातलं गेलं पाहिजे. गवत, झाडे, झुडपे ही देखील लावली गेली पाहिजे. बघा, आपलं पुढचं उदाहरण बघा. एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे, एकेकाळी म्हणजे काय मुलांनो, एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली. काय केलं आहे, जमिनीवरील जंगले, जमिनीवर जे जंगल होतं ते भूगर्भामध्ये गाडलं गेलेलं आहे. आता गाडलं कधी जातं मुलांनो, की ज्या वेळेस एखादा भूकंप येतो, सुनामी येतो, त्यावेळी जेव्हा जमिनीमध्ये जमीन फाकली जाते आणि त्याच्यामध्ये अनेक घरे उद्ध्वस्त होतात, अनेक कारखाने उद्ध्वस्त होतात, हर एक मनुष्य प्राणी होते, हर एक गोष्टीची हानी तिथे निर्माण होते मुलांनो. आणि त्यांनी सांगितलं की हर एक जंगले भूगर्भात गाडली गेले, की अख्खी जे जंगले म्हणजे अख्खी हर एक मोठ्या प्रकारचं जे क्षेत्रफळ आहे जंगलाचं, ते अख्खच्या अख्खं ते जंगलामध्ये काय केलं आहे, ते जमिनीमध्ये भूगर्भामध्ये, भूगर्भ म्हणजे काय मुलांना बघा, इथे सांगितले भूगर्भामध्ये म्हणजे त्या जमिनीच्या खोलवरती ते काय केलं आहे, गाडलं गेलं आहे. मग त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण भूकंप असू शकतो, त्याचं कारण काय असू शकतो मला, की सुनामी असू शकतो, की ते भूकंपामुळे काय केलं, जे राहते जे वस्त्या आहेत किंवा राहते घर आहे, बिल्डिंग आहे, रस्ते आहेत, त्याचप्रमाणे जे इमारती आहेत किंवा एखादं जंगल आहे, ते काय केलं जातं, जमीन आच्छादून आतमध्ये ते भूगर्भात घेतलं जातं आणि त्याच्यामुळे ते गाडल्या गेल्यामुळे की एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवर जंगले भूगर्भात गाडली गेली. सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन तयार होतात. सजीवांचे जे बघा जे आहेत मृत अवशेष आहे, जे मृत अवशेष कोणते आहेत मुलांना, की जे त्यांचे सांगाडे आहेत, की जेव्हा जमिनीमध्ये गाडले गेले, की माणसं भूकंपामध्ये जेव्हा अख्खीच्या अख्खी खाली गाडली जातात, तर त्या जमिनीमध्ये त्याचे जे जी त्वचा आहे ती त्याच्यामध्ये गाळून जाते आणि जो भाग राहतो तो फक्त अवशेषाचा भाग राहतो आणि त्या अवशेषापासून जीवाश्म इंधन तयार होतात मुलांना. काय होतात, जीवाश्म इंधन हे तयार केली जातात. ही अशा प्रकारची असतात की सजीवांच्या मृत अवशेषापासून, की ज्याप्रमाणे प्राण्यांच्या हाडापासून देखील काही औषधं निर्माण केली जातात, जे आपण त्याचा वापर आपण करत असतो. त्याचप्रमाणे सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन हे तयार केली जातात, ज्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये मुलांना वापर देखील करत असतो. तर अशा प्रकारची ही इंधने आपण आपल्या वापरत असतो. आपल्याला खनिजे देखील मिळत असतात, त्याचा देखील आपण वापर करत असतो. त्याचप्रमाणे बघा, इथे दिलेलं आहे खनिज तेल. काय दिलंय, खनिज तेल. या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल मिळत आहे, डिझेल मिळत आहे, त्याचप्रमाणे रॉकेल देखील मिळत आहे. रॉकेल आणि केरोसिन, त्याच्याकडे रॉकेल हा फार पूर्वी म्हणजे 20-25 वर्षापूर्वी याचा वापर होत असे, परंतु आता त्याचा वापर होत नाही मुलांनो. इंधनचं हे काम करत असे. ज्याप्रमाणे आता गॅस आला आहे, त्याच्यामुळे जेव्हा गॅस आल्यामुळे रॉकेलचं महत्त्व हे कमी झालेलं आहे. तर खनिज तेल या जीवाश्म इंधनापासूनच आपल्याला पेट्रोल डिझेल मिळत आहे. जीवाश्म इंधन म्हणजे मुलांनो, की जे आपले जे सजीव आहेत, सजीव प्राण्यापासूनच आपल्याला काय मिळतं, की ह्या प्रकारचे जे खनिज तेल मिळत आहे. कोणत्या कोणत्या प्रकारचे, जे पेट्रोल आहे, जे डिझेल आहे, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधने, तर डांबर, मेण असे अनेक आणि कितीतरी विविध प्रकारचे जे इंधन म्हणून जे आपल्याला मिळत आहे, आपल्याला ते जीवाश्म इंधनापासून ते मिळत आहेत आणि याचा वापर आपण सर्व गोष्टीमध्ये करत आहोत. तर आता तुम्ही इंधनाचं म्हटलं तर बघा, इथे जो पेट्रोल आहे, हा पेट्रोल डिझेल जे आहे
ते आपण वाहनांमध्ये वापर करतो असतो, गाड्यामध्ये त्याचा सर्रास वापर केला जातो. त्याचप्रमाणे रॉकेल आणि केरोसिन हे देखील एक स्टोव्ह असायचं, स्टोव्हमध्ये देखील त्याचा वापर करायचा असं, परंतु आता मात्र त्याचा वापर होत नाही. पॅराफिन हे देखील एक काय आहे, इंधन आहे की त्याचा देखील वापर हा केला जातो. डांबर आणि मेण, डांबर हा कशासाठी मुलांना वापर केला जातो, रस्त्याच्या बांधकामाच्या करण्यासाठी किंवा रस्ते पक्के करण्यासाठी डांबराचा वापर केला जातो. जेणेकरून जर डांबर टाकल्या गेल्यामुळे जे रस्त्यामधले जी काही माती आहे, चुनखडी आहे, दगड आहे, हे एकवटले जातात आणि रस्ता अधिक मजबूत होण्याच्या कामासाठी डांबर याचा वापर केला जातो. त्याप्रमाणे मेण देखील आहे. तर अशा प्रकारे मुलांनो की बघा, इथे डिझेलचं तुम्हाला चित्र दाखवलं आहे, पेट्रोल आहे, केरोसिन आहे, जे निळ्या रंगाचं जे रॉकेल आहे ते दिसत आहे, हा डांबर आहे तो देखील दिसत आहे. यासारखे उपयुक्त पदार्थ मिळतात. यासारखे उपयुक्त पदार्थ आपल्याला कुठे मिळतात, जमिनीच्या भूगर्भामध्ये. जमिनीच्या भूगर्भ कोणता आहे की जमिनीच्या अति खोल भागामध्ये. जसजसं आपण खाली जातो तसं मुलांनो की आपल्याला त्याच्यातील जे खनिज तेल आहेत ते आपल्याला मिळत असतात आणि त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये वापर करत असतो. जसं मी तुम्हाला सांगितले, जी खनिजे आहेत ती खनिजे कोणती आहेत, सोनं आहे, चांदी आहे, जो धातू आहे, पितळ आहे, तांबा आहे, ॲल्युमिनियम आहे, याचा आपण वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो, त्या वस्तूंचा वापर करत असतो. त्याप्रमाणे आपल्या शरीराला लागणाऱ्या देखील जे गोष्टी आहेत मुलांनो की आवश्यक आहेत, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, याचा देखील आपल्याला जीवनामध्ये की शरीरासाठी आवश्यक गोष्टी आपण घेत असतो. आणि त्याचप्रमाणे मुलांनो की जे लिथियम नावाचा जो गॅस आहे, जो वायू आहे, तो देखील औद्योगिकरणाच्या कामासाठी लागत असतो. तर अशा प्रकारचे उपयुक्त पदार्थ आपल्याला भूगर्भामध्ये सापडतात आणि जेणेकरून आपण त्याचा वेगवेगळ्या कारणासाठी त्याचा वापर देखील आपण तितक्याच प्रमाणामध्ये करत असतो मुलांनो. तर बघा, आता इथे काय दिलंय, नैसर्गिक साधनांचा काळजीपूर्वक वापर. की तुम्हाला जे नैसर्गिक साधन मिळाले आहे, नैसर्गिक म्हणजे नॅचरल, आणि साधनांचा काळजीपूर्वक, साधनांचा म्हणजे की जे तुमच्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याचा आपण काळजीपूर्वक कसा वापर करायचा, तर ते तुम्हाला सांगितलंय की ज्या गोष्टीची जेवढी गरज आहे, ज्या गोष्टीची जेवढी आपल्याला आवश्यकता आहे तितकाच त्याचा वापर करायचा आहे. जसं आपण थोडक्यात साधारण आपण पाहू शकतो की अवेअरनेस असतो की जागरूकता सांगितली जाते की जेव्हा कारण नसताना लाईट, फॅन काय करायचं आहे, बंद करायचं आहे. म्हणजे आपण विजेची काय करत आहोत, बचत करत आहोत. जेव्हा पुरेल इतकंच पाणी घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्हाला पाणी प्यायचं आहे तेवढंच तुम्ही ग्लासात घ्यायचं आहे आणि तुम्ही त्यात काय करायचं आहे, पाण्याची बचत करायची नाही. तर काही लोक पाणी ग्लास भरून घेतात, पाणी 2 घोट पितात आणि फेकून देतात. पाण्याचा अपव्यय होतो, पाणी काय होतं, नष्ट होतं. आणि अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पिढीला ज्या गोष्टीची गरज आहे, म्हणजे उदाहरणार्थ खनिजाची गरज आहे, उदाहरणार्थ मुलांना पाण्याची गरज आहे, शुद्ध हवेची गरज आहे, आणि हे सर्व डिझेल, पेट्रोल, रॉकेट या सर्वांची गरज आता आपल्याला जरी भरपूर प्रमाणात मिळत असलं तर येणाऱ्या पिढीला देखील ती उपयोगी पडली पाहिजे. त्याच्यासाठी आपण आतापासूनच काळजीपूर्वक पाऊल उचलणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच इथे मुलांना आपण सांगितलं की त्याची काळजीपूर्वक कशा प्रकारे आपण काळजीपूर्वक ते वापरणे गरज पाहिजे, ते देखील आपण इथे पाहणार आहोत की कशा प्रकारे त्याचा वापर झाला पाहिजे. बघा, इथे दिलंय की तुम्हाला ही काय आहे मुलांना, पृथ्वी आहे, साहजिकच आहे. हे पृथ्वी म्हणजे सर्व प्रकारचे देश आहेत. पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा या घटकांचा वापर मानव संसाधन म्हणून करत असतो. बरोबर आहे की आतापर्यंत आपण पूर्ण पाठामध्ये आपण शिकलो होतो की पृथ्वीवरील काय काय आहे, पृथ्वीवर जमीन आहे, पृथ्वीवर पाणी आहे आणि हवा आहे. या तिन्ही घटकांचा आपण तपशीलवार अभ्यास केला आहे, सविस्तर अभ्यास केला आहे. खोलामध्ये अभ्यास करून आपण हवा काय, हवेचे घटक काय आहे, वायू काय, वायू कोणकोणते आहेत, त्याचा हवेमध्ये किती प्रमाण आहे, या सर्वांचा अभ्यास केला आहे. त्याचप्रमाणे पाणी कोणते आहे, पाण्याचे मुख्य स्तोत्र आहे ते कोणकोणत्या ठिकाणी आढळतं, पाणी कोणत्या स्वरूपात आढळतं, पाण्याचे प्रमाण कोणते आहे, ते किती प्रमाणात आहे, पाण्याचा वापर कसा करायचा, तो किती प्रमाणात करायचा, आणि पाण्याच्या अवस्था कोणत्या आहेत हे देखील पाहिलं. त्याच्यानंतर आपला जो तिसरा घटक आहे मुलांना, जमीन. हे जमिनीचे देखील आपण पाहिलं की जमीन ही कोणत्या प्रकारची आहे, ती कृतीत आहे जमीन, ती मृद जमीन आहे, ती अपरिपक्व आहे का मुलांनो, किती कशा प्रकारची जमीन आहे, किती मूळ खडक आहे आणि अपरिपक्व आहे, हे सर्व प्रकारचा देखील आपण अभ्यास केला. ती मृदा होण्यामागचं काय कारण, ती मृदा नष्ट होण्यामागचं काय कारण आहे, व आपण ती वाचवायची असेल तर आपण कशा प्रकारे ती वाचवली गेली पाहिजे, त्याच्यावर उपाय काय आहे हे देखील पाहिलं आहे. आणि म्हणून मानव काय करत आहे, संसाधन म्हणून वापर करत आहोत की माणसाला जीवन जगत असताना तो नैसर्गिकरित्या तो काय करत असतो, प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या निसर्गात उपलब्ध असणाऱ्या घटकांचा तो काय करत असतो, तो उपभोग करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ हवा, पाणी आणि जमीन, त्यालाच काय बोलले जाते, नैसर्गिक संसाधने असे बोलले जाते. मी सुरुवातीलाच मुलांना मला याची व्याख्या सांगितली होती की जेव्हा
सजीव सृष्टीवर जेव्हा माणूस जेव्हा जीवन जगत असतो, तो जगत असताना तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या तो निसर्गातील घटकांचा वापर करत असतो. म्हणजेच हवा, पाणी आणि जमीन, त्यालाच नैसर्गिक संसाधन म्हणतात. आणि हा मानव संसाधन म्हणून वापर करत असतो. तो हवेचा वापर करत असतो. जीवन जगताना हवा ही फार महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे पाण्याचा वापर करतो, कारण पाणी हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि पाणी हे आपल्याला जे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाण्याची भरपूर प्रमाणात आवश्यकता असते. त्याचप्रमाणे जमिनीवर आपण मुलांना निवास करत असतो, जमिनीवर आपण रस्त्याचं काम करत असतो, जमिनीवर आपण शेतीचं म्हणून देखील त्यासाठी वापर करत असतो. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिले की माणूस संसाधने म्हणून वापर करतो. हवा, पाणी, जमीन याचा काय करत असतो, या घटकांचा, नैसर्गिक घटकांचा वापर हा करत असतो. आता मुलांना इकडे लक्ष द्या की इथे तुम्हाला फॉर्मॅट दिला गेलेला आहे की कशा प्रकारे, की इथे पाहिलंय की जी उपलब्ध जी जमीन आहे ती किती प्रमाणात आहे. जसं आपण पाहिलं की हवेचे प्रमाण किती आहे, हवेमध्ये असणारे वायूचं प्रमाण किती आहे, आणि हवेमध्ये जे वायू आहे ते किती 5 प्रकारचे जे वायूचे जे थर आहेत ते किती शेकडा प्रमाणात आहे. नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड, मॅग्नेशियम जे काय आहेत ते देखील आपण पाहिलं आहे मुलांनो. आता इथे पाहणार उपलब्ध जमीन. ही उपलब्ध जमीन किती आहे, 29% जमीन आपल्याला उपलब्ध आहे. सुरुवातीलाच पाठाचे आपण पाहिलं होतं की जी पृथ्वी आहे, पृथ्वीच्या जो 29% भाग काय आहे मुलांनो, तो जमीन आहे. आणि 71% जो भाग आहे तो काय आहे, पाणी आहे. हे देखील आपण पाहिलं होतं की 29%पैकी की जी उपलब्ध जमीन आहे त्याच्यात 29 आहे, म्हणजे आपण त्याचा काय करत आहोत, वापर करत आहोत. आता पिण्यासाठी उपलब्ध पाणी बघा इथे दिलंय की पिण्यासाठी उपलब्ध पाणी ते किती आहे, किंवा गोड पाणी ते फक्त 0.3% आहे. की बघा 29%, 71 जे टक्के आहे त्या पाण्यापैकी आपण फक्त किती वापरत आहोत मुलांनो, 0.3% आपण काय करत आहोत, पाण्याचा वापर करत आहोत. आणि याच्यामध्ये ऑक्सिजन किती आहे, ऑक्सिजन 21% आहे. बरोबर. तर अशा प्रकारे आपण मुलांना याचं जे तुम्हाला फॉर्मॅट दिला आहे की उपलब्ध पाणी, उपलब्ध जी जमीन आहे ती किती आहे, 29% आहे. पिण्यासाठी जे पाणी आहे ते 0.3% आहे. आणि आपल्या पूर्ण जे ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनची मात्रा आहे ती 21% आहे. हे प्रमाण देखील लक्षात ठेवलं पाहिजे की पृथ्वीवरील 0.3% हे पाणी एवढं आपण पिण्यासाठी वापरत असतो. हा फॉर्मॅट देखील मुलांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा इथे दिलं आहे उपलब्ध जमीन 29 आहे, गोडे पाण्याचे जे पिण्यासाठी जे पाणी आहे 0.3 आहे, आणि ऑक्सिजन हा 21% आहे. आता बघा इथे तुम्हाला दिले आहे वेगवेगळे तुम्हाला चित्र दिले आहेत. 3, 3, 7, 9 प्रकारचे तुम्हाला इथे चित्र दिलेले आहेत. इथे काय दिले आधी आपण वाचून घेऊया, मग समजूया. संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकाचा विचार केला तर पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. काय अल्प आहे की जर पृथ्वी पाहिली गेली, पृथ्वीचं जे पाण्याचं प्रमाण आहे ते 71% आहे, आणि जी जमीन आहे ती किती आहे मुलांना, 21% आहे. तर त्याच्यामुळे मुलांनो की जे आपण त्याचा जो वापर करत आहोत त्या 21% देखील 0.3% आपण पाण्याचा वापर करत असतो. त्यामुळे जर हवा म्हणा, जमीन म्हणा, पाणी म्हणा, याचं जे वापरण्याचं जे प्रमाण आहे ते कसं आहे, इथे बघायला दिले ते पाणी कसं आहे, ते कसं आहे, अत्यंत अल्प आहे. की संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा, की प्रत्यक्ष जे आपण गोष्ट वापरतो, ती वस्तू वापरतो त्या घटकाचा जर विचार केला तर पृथ्वीच्या तुलनेत ते अल्प आहे. मग पाण्याचा विचार केला तर पाणी किती आहे, पाण्याचं स्रोत किती आहे. पाणी आपण पाहिलं की समुद्र आणि महासागर याच्यामध्ये पाणी किती भरपूर प्रमाणात एकत्र आहे. मग त्याच्यामध्ये मुलांना पाहिलं की त्याच्यामध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी आहे ते त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात आहे, आणि जे प्रत्यक्षात जे पाणी वापरतो ते 0.3% आहे. तर अशा प्रकारे आपण हर एक जे संसाधन वापरतोय, मग हवा असू दे, जे पाणी असू दे, जे जमीन असू दे, या तिघापैकी जे त्याचं वापरण्याचं जे प्रमाण आहे हे पृथ्वीच्या तुलनेच्या मानामध्ये कसं आहे मुलांनो, अत्यंत अल्प आहे. आणि म्हणून इथे सांगितले बघा, इथे काय दिलेलं आहे की ते पाण्याचा वापर केलेला आहे. इथे देखील काय आहे मुलांनो की तुम्ही पाहू शकता हे काय आहे, जमीन आहे. इथे देखील अस्पष्ट चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, पण तरी पण हवा, पाणी आणि जमीन याच्याशी संबंधित हे काय आहेत, चित्र आहे. हे देखील तुम्ही लक्षात घ्या आणि नीट निरीक्षण करून पाहू शकता की प्रत्यक्षरित्या संसाधनाचा प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकाचा जर विचार केला तर आपण पृथ्वीवरच्या तुलनेत हे अत्यंत अल्प प्रमाणामध्ये, म्हणजे कमी प्रमाणामध्ये आपण याचा वापर करत आहोत. हे देखील तुम्हाला इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे हे चित्र तर तुम्ही मुलांनो बघा. संसाधने जरी अल्प प्रमाणात असली तरी ती सजीवासाठी पुरेशी आहेत. जी संसाधने
काय आहेत ती अल्प प्रमाणात जी वापरली जाणारी जी गोष्ट आहे ती हवा, पाणी, जमीन, तरी किती मोठ्या प्रमाणात आहे त्याचा वापर हा आपल्याला थोडक्यात घ्यायचा आहे. पाणी हे कितीही मोठ्या प्रमाणात असलं, समुद्राचं म्हणा, महासागराचं म्हणा, परंतु ते पिण्यायोग्य पाणी जे गोड पाणी आहे ते 0.3 आहे. तर तरी देखील काय होत आहे, सळसळ जरी अल्प प्रमाणात असली तरी ती सजीवांसाठी पुरेशी आहेत. कोणते सजीव? जे वनस्पती आहे, पशु आहेत, पक्षी आहेत, जे प्राणी आहे, जे मनुष्य प्राणी आहे, यांच्यासाठी ती कशी आहे, पुरेशी आहेत. तिथे काय दिलेले शब्द पुरेशी आहेत, म्हणजे ती त्या गोष्टींना काय होत आहे, पुरेपूर त्या गोष्टीची पूर्तता होत आहे, ती कमी पडत नाहीये. असं होत नाहीये की चला बाबा पाणी जर 71% आहे आणि पाणी तर 0.3 आहे, मग कसं काय पाण्याची गरज भागू शकते सर्व व्यक्तीला, पण तरी देखील त्याची गरज काय होत आहे, भागत आहे, ती पूर्तता पूर्ण होत आहे. बघा इथे बघा अजून स्पष्ट चित्रामध्ये तुम्हाला या गोष्टी दिसत आहे. इथे पाणी आहे, इथे देखील पाणी आहे, जमीन आहे, इथे तलाव आहे, इथे रस्ते आहेत आणि अशा प्रकारे इथे जंगल आहेत. तर या सगळ्या गोष्टीचा आपण काय करत असतो, दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा वापर करत असतो आणि या वापरामुळे जरी आपल्याला वापरण्याची साधनं जरी कमी मिळाली असली तरी ती आपल्याला पुरेशी आहेत आणि आपण ते काय करत आहोत, ते आपल्याला सर्व गोष्टीची गरज पूर्ण होत आहे ती देखील आपण पाहत आहोत. त्या चित्रामध्ये पण पाहू शकता की जी संसाधने आहेत त्याचा आपण पुरेपूर वापर करत आहोत. फक्त मानवाने काळजीपूर्वक काटकसरीने त्याचा वापर करायला हवा. मानवाने म्हणजे कोणाने मुलांनो, आपण, की हर एक पृथ्वीवर जे सजीव आहे की जे मनुष्य आहे त्याने काय केलं पाहिजे, काळजीपूर्वक म्हणजे केअर करणे, काय करणे, केअर करणे आणि काटकसरीने. काटकसरीचा अर्थ काय, जेवढं लागेल तेवढं, ज्याची जेवढी गरज आहे त्याचीच. उदाहरणार्थ पाण्याची आपल्याला जेवढी गरज आहे आपण तेवढंच पाणी घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला जेवढं इंधनाची गरज आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे, जर आपल्याला उपयोगी पडत असेल तर ते वापरायचं आहे. जर नजदीकच्या ठिकाणी जायचं असेल तर आपण गाडी काढता कामा नये. जर आपल्याला दूरच्या ठिकाणी जायचं आहे तर आपण गाडी काढून त्याच्यामध्ये आपण पेट्रोल म्हणा, डिझेल म्हणा आपण टाकू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला विजेची गरज नसेल, आपल्याला फॅनची गरज नसेल, पंखाची गरज नसेल तर आपण काय केलं पाहिजे, ते बंद ठेवणे गरजेचं आहे. विनाकारण गॅस चालू करणं गरजेचं नाही मुलांना. तर अशा प्रकारे आजही ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण टाळू शकतो मुलांनो, आणि म्हणून त्यांनी सांगितले की काळजीपूर्वक आणि काटकसरीने, की जशी गरज लागेल त्याची उपयुक्तता असेल, गरज असेल तरच ती वापरायची आहे, त्याला काय बोलतात, काटकसर बोलतात. की जसं, आणि म्हणून त्याचा वापर करायला हवा. हर एक गोष्ट, मग ते हवा असू दे, पाणी असू दे, जमीन असो, जेव्हा आपल्याला त्याची गरज लागत आहे त्या गरजेप्रमाणे आपण त्याचा वापर केला पाहिजे आणि गरज असेल तरच त्याचा वापर करायचा आहे. आणि जर आपण त्याचा वापर करतोय तर तो वापर कसा करायचा आहे, तो वापर आपण काळजीपूर्वक करायचा आहे, असं देखील इथे त्यांनी सांगितलेलं आहे. तर फक्त मानव, आता बघा इथे तुम्हाला चित्र दिसत आहे, हे काय आहे, पूर्ण पृथ्वीचं हे चित्र आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, पवनचक्क्या दिसत आहेत, ही घरं दिसत आहेत, हे जनावरं दिसत आहेत, इथे शेती दिसत आहे, इथे बघा पाणी दिसत आहे, इथे काय आहे, पाणी आहे, बदकं आहेत. आणि मग याचा आपण काय केलं पाहिजे, हे काळजीपूर्वक आणि काटकसरीने वापरले गेले पाहिजे. का बरं काळजीपूर्वक आणि काटकसरीने वापरणं गरजेचं आहे, कारण जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीची पुरेशी गोष्ट मिळत आहे, परंतु येणाऱ्या पिढीला देखील ती बचत झाली पाहिजे, येणाऱ्या पिढीला ती देखील ती राखून ठेवली गेली पाहिजे, की त्यांना देखील ती गोष्ट पुरली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये ती टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून आपल्याला ते काळजीपूर्वक आणि काटकसरीने देखील वापरण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. असं बघा इथे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे आपण पृथ्वीवर काय करायला पाहिजे, संतुलन ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. व इतर सजीवांसाठी देखील ती आहेत याचे भान ठेवायलाच हवे. इतर सजीवांसाठी, इतर सजीव म्हणजे कोण, की आपल्या नंतरची येणारी जी पिढी आहे त्या पिढीसाठी देखील हे ठेवणं गरजेचं आहे. इतर सजीवांसाठी देखील ती आहेत, म्हणजे ही फक्त आपल्यासाठी नाही आहे, की नैसर्गिक संसाधने, मग त्याच्यामध्ये सर्व आले, हवा, पाणी, जमीन, ही फक्त आपल्यासाठीच नाही की आपणच त्याचा उपभोग घ्यायचा आणि म्हणून ती आहेत म्हणून त्याचा कसाही सर्रास वापर करायचा असं नाही. तर ते काय झालं, किती देखील आहेत, किती सजीवांसाठी, इतर सजीवांसाठी म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी ती आहेत, असा विचार करून ते काळजीपूर्वक आणि काटकसरीने देखील त्याचा वापर करणं हे तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं कशा प्रकारे आपण त्याची काळजीपूर्वक व्यवस्थापन केलं पाहिजे. आता इथे आपण बघा पाहत आहोत सारांशमध्ये काय सांगितलंय, की सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे, सजीवांच्या मूलभूत गरजा काय आहेत. सगळ्यात पहिलं आपण ते शिकलो की सजीवांच्या ज्या काय मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आणि आता शासनाने त्याच्यामध्ये जोडलेलं आहे की शिक्षण, की या 4 सजीवांच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. त्याला काय बोललं जातं, मूलभूत गरजा, म्हणजे जी बेसिक नीड आहे, प्रत्येक मनुष्याची जी बेसिक नीड आहे ती अन्न,
अन्न, वस्त्र, निवारा आणि जे आता आहे शिक्षण, हे प्रत्येक व्यक्तीला मिळण्याचा काय आहे, अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे असं शासनाने हर एक ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीला मिळत आहे. तर हे निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधन आहे की सजीवांचे मूलभूत घटक. आता हे झाले आपले जीवन जगण्याचे घटक. आपण पाहिलं की अन्न, वस्त्र, निवारा. परंतु जे निसर्गात उपलब्ध असणारे घटक कोणते आहेत, मग हवा, पाणी आणि जमीन याचे देखील हे मूलभूत घटक म्हणजेच त्याला काय बोललं जातात, नैसर्गिक संसाधन म्हणतात. आणि ते नैसर्गिक संसाधन काय करतात, सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारे घटक आहेत की प्रत्येक सजीव जेव्हा जगत असतो तेव्हा त्याला हवा, पाणी आणि जमीन याची देखील आवश्यकता असते आणि ती सारी गरज त्याची नैसर्गिक संसाधन पूर्ण होते. जसं मी सुरुवातीला सांगितलं की सजीव जेव्हा जगत असताना तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नैसर्गिक घटकात उपलब्ध असणारा हवा, पाणी आणि जमीन याचा वापर करतो. म्हणजेच त्याला काय बोललं जातं, नैसर्गिक संसाधने असे देखील बोलले जातील, देखील आपण पाहू शकतो. आपलं दुसरं बघा काय आहे की हवा, पाणी व जमीन ही महत्वाची नैसर्गिक संसाधनं आहेत. हवा, पाणी, जमीन ही कशी आहेत, ही नैसर्गिक आहे, ही कोणी बनवली गेलेली नाही, ती काय आहेत, नॅचरल आहेत. आणि त्याच्यामुळे ही नैसर्गिक असल्यामुळे त्याचा जो कालखंड आहे हवा, पाणी आणि जमीन, तर त्याचं जे चक्र आहे ते अखंडित चालू राहत आहे. त्याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही. हवा, पाणी आणि जमीन की पाणी हे सतत म्हणजे पावसाच्या माध्यमातून हे पाणी पडणारच आहे, ते जमिनीवर येणार आहे, जमिनीतून ते पाणी जे महासागरात असणार आहे, महासागरातून पुन्हा बाष्पीभवन ते पुन्हा आकाशात जाणार आहे, पुन्हा पाऊस पडणार आहे. हे जे चक्र आहे ते अखंडित चालू राहणार आहे आणि ते कसं आहे, ते नैसर्गिक आहे, ते कधीही बंद पडणार नाही किंवा त्याच्यामध्ये कधीही खंड येऊ शकत नाही. बघा आता आपलं तिसरं आहे, पाण्याला वैश्विक विद्रावक व जीवन असे म्हणतात. पाण्याला काय बोलतात, वैश्विक विद्रावक व जीवन असे म्हणतात. जे पाणी काय आहे, जीवन आहे की पाण्यामध्ये जीवन आहे. पाणी हे काय आहे, मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि पाण्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही, म्हणून पाण्याला जीवन असे इथे म्हटलं गेलेलं आहे. मुलांना आपण पाहिलं की चौथा जो घटक आहे, हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प व धूलिकण असे अनेक घटक असतात की आपण याचा देखील सविस्तररित्या अभ्यास केलेला आहे की हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे सर्व घटक वातावरणामध्ये असतात आणि त्यांचा आपल्याला उपयोग होत असतो आणि पण दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा वापर करत असतो. आपला जो मुलांना पुढचा घटक आहे आपण पाहूया, जमीन व मृदा ही एकच नसून त्याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. की जमिनीमध्ये आपण जेव्हा जमिनीचा उपयोग कशासाठी करतो हे देखील आपण पाठात पाहिलं मुलांना, की रस्त्याच्या बांधकामासाठी करत आहोत, निवासासाठी करत आहोत, शेतीसाठी करत आहोत, की जी आपली तयार झालेली जमीन आहे तो फरक वेगळा आहे मुलांना. अरे ही जी जमीन आहे याच्यामध्ये फरक आहे आणि ही मृदा एकच नसून म्हणजे ह्या दोन्ही जमिनीमध्ये फरक आहे. मृदा ही मुलांना कशी आहे की मृदा ही सर्वात खालचा जो पार्ट आहे, आपण पाहिलं जसं कृतीच मृदा आहे, अपरिपक्व मृदा आहे, म्हणजे माती आहे आणि सगळा जो पाचवा जो थर आहे तो मूळ खडक आहे. अशा प्रकारचे हे 5 थर आहे. त्याच्यापैकी मुलांना हा जो दुसऱ्या नंबरचा काय आहे, ती त्याची जी लेअर आहे, दुसऱ्या नंबरचा जो थर आहे त्याला मृदा बोलतात. त्याच्यामध्ये हर एक घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. जसं मुलांना वनस्पती आहे, त्याच्यामध्ये कीटक आहेत, कृमी आहेत, इन्सेक्ट्स आहेत आणि अशा बारीक खडे आहेत, मोठे खडे आहेत, अशा हर एक प्रकारचे तयार झालेली ही काय आहे, मृदा आहे. आणि त्यामुळे हे जमीन आणि मृदा याच्यामध्ये अतिशय विभिन्नता आहे. ते दोघेही एकसारखे नाहीत, एक समान नाही. हे देखील आपण पाठामध्ये चित्राच्या माध्यमातून आपण अधिक समजून घेतलेला प्रयत्न केलेला आहे. आपला जो पुन्हा 6वा मुद्दा आहे की मृदेमध्ये जैविक व अजैविक घटक असतात. आता मुलांना हा जो आहे जैविक आणि अजैविक याचा अभ्यास आपण इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास 1 मध्ये केलेला होता की जैविक घटक काय आणि अजैविक घटक काय. की जैविक अजैविक घटक म्हणजे हा एक काय आहे, पर्यावरणाचा भाग आहे. पर्यावरण म्हणजे काय की सजीव जीवन जगत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे भाग असतो त्यांचा, की जीवन जगत असताना ते पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा ते उपभोग घेत असतात. मग त्याच्यामध्ये काही जैविक घटक आणि अजैविक घटकांचा हा समावेश असतो. मग जैविक घटक म्हणजेच काय मुलांनो, की जे प्राणी आहे, वनस्पती आहे, जे सूक्ष्म जीव आहे, जीवाणू आहे, विषाणू आहे, त्याच्यामध्ये जैविक घटकांचा वापर केला किंवा जैविक घटक त्यास बोलले जाते. अजैविक घटक म्हणजेच मुलांना काय आहे, हवा आहे, पाणी आहे, माती आहे, सूर्यप्रकाश आहे, हे सर्व मिळून अजैविक घटक असतात. मग मृदेमध्ये जैविक आणि अजैविक दोन्हीही घटकांचा समावेश असतो की जे
जैविक घटक म्हणजे जे सजीवाशी संबंधित आहे, अजैविक घटक म्हणजे जे सजीव नाही आहेत पण तरी देखील पर्यावरणात, वातावरण किंवा पर्यावरणामध्ये आपण त्याचा संबंध येत असतो. आणि म्हणूनच पर्यावरण हे दोघांना मिळून जैविक अजैविक घटकांचा मेळ जेव्हा असतो तेव्हा त्याला पर्यावरण असे देखील बोलले जाते. तर त्याच्यामुळे मुलांना पाहूया की मृदेमध्ये जैविक अजैविक घटक दोन्ही असतात. जो मृदाची माती आहे, जी कृतीच मृदा आणि मृदा, जो कृतीच मृदाच्या खालचा जो थर आहे त्या मृदेमध्ये जैविक अजैविक हे दोन्ही घटकांचा मेळ असतो. हे देखील आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून अधिक जाणून घेतलेलं आहे. आपला जो 7वा पॉइंट आहे, ओझोनचा थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. जो ओझोनचा जो थर आहे तो काय आहे, पृथ्वीचा संरक्षक, जो संरक्षण करणार आहे. आपण पाहिले म्हणालो की जे सूर्यप्रकाश म्हणजे अतिनील किरणे जे आहेत ते काय करत आहे, जे अतिनील किरणे जे सूर्यापासून जे येतात ती प्रखर असतात आणि ती प्रखर असल्यामुळे जो आपल्या पृथ्वीभोवतीचा कवच आहे, जो ओझोन हा काय करत असतो, तर थराला काय सूर्यप्रकाशाच्या किरणापासून तो बचाव करत असतो आणि आपल्या पृथ्वीवर ते येण्याचं प्रतिबंध करत असतो. आणि त्याच्यामुळे ओझोनचा थर हा आपल्याला दृष्टिकोनातून एक संरक्षक भिंत म्हणून देखील काम करत आहे. जेणेकरून जर सूर्याची किरण ही डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर आली आणि आल्यामुळे मनुष्याला हर एक प्रकारचे विविध प्रकारचे व्याधी होऊ शकतात, आजारी पडू शकतात आणि वेगवेगळ्या समस्या, त्वचेच्या संबंधी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर अशा वेळेस मुलांनो की पृथ्वीच्या वातावरणामध्ये ओझोनचा हा थर आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. जेणेकरून तो आपल्या मानवाला प्रत्यक्षात उपयोगात नसला तरी तो तितकाच महत्वाचा आहे. हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. आपला जो 8वा पॉइंट आहे मुलांनो, नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरावी. नैसर्गिक संसाधने हे देखील आपण पाहिली आहेत. कोणती आहेत ते देखील आपण बघूया मुलांनो. ही नैसर्गिक साधने म्हणजे काय आहे, हवा आहे, पाणी आहे आणि जमीन आहे. मग आता हे जे तिन्ही प्रकारचे आपण ज्या पाठामध्ये आपण अभ्यास केला होता की हवा आहे, हवा म्हणजे काय, हवेचे घटक काय, हवेमध्ये कोणकोणते घटक आहेत, ते किती प्रमाणात आहे, हवा वायूचे प्रदूषण कसे होते, या सर्व घटकांचा अभ्यास या जो आपला पाठ आहे त्याच्यामध्ये केला होता. आपला जो दुसरा घटक होता जो पाणी आहे, पाणीचे मूळ स्रोत कोणते आहे, पाणी कुठे कुठे आहे, त्याचे प्रमाण किती आहे, खारे पाणी किती आहे, गोडे पाणी किती आहे, पाण्याचे मूळ स्रोत कुठे आणि ते किती प्रमाणात उपलब्ध आहे याचा अभ्यास केला. जमीन आहे, जमिनीत फरक आहे याचा देखील आपण अभ्यास केलाय. मग हा सजीव जीवन जगत असताना हवा, पाणी आणि जमीन याचा काय करत असतो, अतिशय वापर करत असतो. आणि तो कसा वापर केला गेला पाहिजे, काळजीपूर्वक आणि काटकसरीने, की येणाऱ्या पिढीला देखील त्याचा उपयोग झाला पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी तो सांभाळून ठेवणं गेलं गरजेचं आहे. हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि आपण तितकीच काटकसर केली पाहिजे. काटकसर करणे म्हणजेच काय, की आपल्याला जेवढं लागेल, जेवढं उपयोगी पडेल त्याच दृष्टिकोनातून आपण त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आवश्यक नसेल ते नंतर येणाऱ्या दिवसासाठी, येणाऱ्या पिढीसाठी देखील ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे. अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं नैसर्गिक संसाधनेमध्ये की कशा प्रकारे हवा, पाणी आणि जमीन याचा आपण मनुष्य सजीव सृष्टी आहे ती हर एक प्रकारे वापर करत असतो. आकाशामध्ये उडणारे जे पक्षी आहेत, पाण्यामध्ये जे राहणारे जे सर्व जलचर प्राणी आहेत आणि जमिनीवर राहणारे जे मानव आहे, हा सर्व हवा, पाणी आणि जमीन याचा वापर हा करत असतात. प्रत्येकाला जसं जसं उपयोगी पडेल तसं त्या सर्व गोष्टीचा, त्या सर्व घटकांचा, निसर्गात उपलब्ध असणाऱ्या सर्व घटकांचा ते वापर करीत असतात. तर अशा प्रकारे मुलांना आपण अभ्यास, हा पाठ शिकलेला गेलेला आहोत. या पाठाच्या माध्यमातून आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून देखील हा पाठ समजून घेतलेला आहोत. आता आपण मुलांना पुढे बघणार आहोत की या पाठाच्या माध्यमातून अभ्यास, सराव, खेळ, परीक्षा याच्यात कशा प्रकारे प्रश्नांची उत्तर विचारली गेली आहेत ते देखील पाहण्याचा प्रयत्न करूया.